जीएस कॉलेजमध्ये आला मानवी रूपातलं डुक्कर आणि दिली आपल्याच दादगा पब्लिक मधल्या महेश दाले डुक्कर धाऊस. जसं की तुम्ही ना कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच होतं, मी एक्झाम फॉर्म भरायला आलो होतो आणि गर्दी पण वापस गेलो. मग आज सकाळी येऊन भरायला लागलो फॉर्म, कारण दुपारून खूप गर्दी होती. मग फॉर्म भरून झाल्यावर चाललो होता आम्ही फॉर्म द्यायसाठी. फॉर्म द्यायला आलो असतो तितक्यात युवादा म्हणे आपले फोटोच नाही आहे. त्याला म्हटलं मग देर कीच बात की, चाल फोटो काढून येऊ. गाडीला चाबी लावली आणि निघालो फोटो काढायसाठी. फोटो काढायला आलो आम्ही भाग्योदय स्टुडिओवर. आता या स्टुडिओ बद्दल सांगायची तर काहीच गरज नाही तुम्हाला. आम्हाला फोटो काढणं असलं की आम्ही या स्टुडिओ मध्ये येत असतो. इथं कसं आहे, घंटो का काम मिनिटो में, क्वालिटी पण चांगली. 0 मिनिटात काढले युवाचे फोटो आणि रपारप कापून घेतले भावानं. फोटो काढून झाल्यावर चाललो होता कॉलेजमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, युवादाचं कधीच कोणतं काम पुरं होईल नसते. आपल्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढायच्या बाकी आहे म्हणे. त्यासाठी आलो आम्ही मंगलमूर्ती झेरॉक्स सेंटरवर. झेरॉक्स काढून आलो होतो आपण फॉर्म द्यायसाठी. तितक्यात आपल्या दादाच्या पब्लिकली आपल्या ब्लॉग मध्ये यायची इच्छा होती. मग इच्छा म्हटल्यावर ते तर पुरी करावंच लागेल. धन्यवाद भावांना, असाच सपोर्ट राहू दे. फक्त फोटोज काढायला गेलतो इकडे वाढली बी बा गर्दी. मग काय चॅट मारून मधात घुसून गेलो. फॉर्म देऊन बाहेर आलो तर या पोट्ट्याची इकडे वेगळेच कारनामे चालू आहेत. यायला काही गोंद भेटत नव्हता, तर हे त्या पिंपळाच्या पानांवर फोटो चिटकून राहिले. जुगाड करायच्या परत आपले पोट्टे एक नंबर आहे ना. तुम्ही सांगा ना कोणता जुगाड करायला लागते. असा जुगाड तर तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल भाऊ. असं फक्त आपल्या दादाच्या पब्लिक मध्येच पाहायला भेट. फॉर्म भरून झाल्यावर चाललो आता आम्ही सगळे कॅन्टीन मध्ये जेवण करायला. हे आहे आमच्या जीएस कॉलेजची सुप्रसिद्ध अशी कॅन्टीन. आले कधी तर एकदा नक्की भेट द्या. महेशदानच ऑर्डर दिली आणि नाश्ता घेऊन बी आला माझ्यासाठी. इतकं प्रेम आहे म्हणा त्याचं मायावर. आणि हे जी मजा आहे ना भाऊ, एका डब्यात 5-6 जण जेवायची, हे कोण्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करून बी भेटत नाही. मजाच वेगळी आहे भाऊ. शेवटी कॉलेज झाल्यावर ना हे दिवस खूप आठवते. जेवण तर मस्त सटवट झालं, पण आता एनर्जी कुठे गमवा, तर मग हे अशी गमवा. चला आता जेवण करून चाललो आम्ही कॉलेजमध्ये. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.